श्री स्वामी राजमाऊली, 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 श्री स्वामी राजमाऊली। स्वामी समर्थ महाराजांना लहान मुलं खूप आवडत, त्यामुळे महाराज नेहमी लहान मुलांबरोबर खेळताना दिसत असत. आणि ही सर्व स्वामींची जी लाडकी जी लहान लहान मुलं होती ती महाराजांची सवंगडी होती. आणि ह्यांचे बद्दल आपण काही एपिसोड्स केलेले आहेत. अक्कलकोटचे राजे सुद्धा त्यातच एक होते. भक्त म्हणजे अशाच एका सवंगड्याचं आज आपण स्मरण करणार आहोत. पण हा सवंगडी विशेष आहे, कारण त्यांनी महाराजांबरोबरचा खेळ, महाराजांबरोबर ते कसे खेळायचे, मग महाराज त्यांना कसा प्रतिसाद द्यायचे वगैरे वगैरे सगळं त्यांनी आपल्या नातवाला सांगितलंय. आणि फक्त सांगितलंच नाही तर ते टिपून ठेवायला सांगितलेलं आहे. आणि साधारण 15 वर्षापूर्वी त्यांचे नातू सत्यशील यांच्याशी माझी जेव्हा भेट झाली तेव्हा त्यांचं वय सुद्धा साधारण 85च्या आसपास होतं. तर त्यांनी मला ते सगळं सांगितलं, बघा मी कसं टिपून ठेवलेलं आहे. आणि मी ते सगळं लिहिलं. माझ्या आजोबांनी सगळं मला सांगितलेलं होतं की महाराजांबरोबर त्यांचा खेळ कसा चालायचा. आणि म्हणूनच हे सगळं आज आपल्यापर्यंत आलेलं आहे. आणि आज आपण या सर्व घटनांचं आपण स्मरण करणार आहोत. नमस्कार भक्त मंडळी, श्री स्वामी राजमाऊली या स्वामी समर्थ महाराजांना वाहिलेल्या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पिळगावकर तुमचं खूप खूप स्वागत करतोय. श्री स्वामी राजमाऊली. भक्त मंडळी, अक्कलकोट पासून एक 12-13 कोसावरती हे बोरगाव म्हणून आहे, बोरगाव. आणि ह्याच बोरगावचे ते सरदेशमुख, ज्यांचा वाडा वगैरे आपण अक्कलकोट या सदरामध्ये आपण केलेला आहे. मी नेहमीप्रमाणे जो विषय येतो आणि त्याच्यावरती आपण जे काही व्हिडिओज केले असतील आधी, त्याची लिंक मी खाली देतो. आणि मी ज्या वेळेला ह्या अशा विषयांवरती बोलत असतो तेव्हा हे असं एक कॅप्शन आपल्या व्हिडिओवरती येत असतं. म्हणजे मी ज्या विषयावरती बोलतोय त्याच्यावरती आपण केलेले व्हिडिओज, त्याची लिंक मी ह्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. भक्त म्हणते तर या देशमुखांच्या वाड्यामध्ये महाराजांचा नेहमी वावर असायचा. आणि ज्या वेळेला महाराजांचा वावर असायचा त्याला देशमुखांच्याकडे एक प्रकारची दिवाळीच असायची. परत नेहमी वावर असायचा तर कसा असायचा, महाराज या वाड्यात बरोबर दुपारचे 1:30 वाजता यायचे. अगदी बरोबर. एक वेळ आपलं घड्याळ चुकेल पण महाराजांची येण्याची वेळ कधी चुकणार नाही. आणि महाराज इथे आले का देवघरातले जे पौरोहित होते देशमुखांचे ते आतूनच ओरडायचे, बघा 1:30 वाजले. म्हणजे त्यांना पण खात्री होती की महाराज आलेले आहेत, म्हणजे बरोबर दुपारचे 1:30 वाजलेले आहेत. होय भक्त म्हणजे आज आपण याच दत्तम भटांबद्दल बोलणार आहोत. दत्तम भट बोरगावकर. दत्त भटांचे वडील त्यांची बोरगावमध्ये पौरोहित्य चालत असेल. त्यांची शेती वगैरे सगळं काय होती, त्यांचं घर तिथे होतं. पण सरदेशमुखांना मिळाली जी काही जहागीर होती ती बोरगावची जहागिरीचा सगळा हिशोब ते सांभाळत असत. त्यामुळे त्यांचं अक्कलकोटला नेहमी येणं जाणं असायचं. ते आले का स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायचे. त्यांच्याबद्दलच्या अशा काय खास विशेष घटनांची आपल्याला नोंद मिळत नाहीये. पण हे एकनाथ भट बोरगावकर हे ज्या वेळेला सरदेशमुखांकडे यायची हिशोब द्यायला त्या वेळेला त्या महाराजांचं दर्शन सुद्धा घेत असत. असेच काहीशे वर्ष गेली आणि 1863 साली अश्विन कृष्ण अमावास्येला असेच काही दिवस गेले आणि 1833 साली अश्विन मधल्या अमावास्येला त्यांना मुलगा झाला. त्या मुलाचं नाव ठेवण्यात आलं दत्तात्रय. हा मुलगा थोडाफार मोठा झाला असेल, एक साधारण 6-7 वर्षाचा. आणि तो आपल्या वडिलांबरोबर अक्कलकोटला नेहमी येत असत. एकनाथ भटांचं तर येणं नेहमीच असायचं. एक 15 दिवस महिन्यातून त्यांचं येणं असायचं. त्यामुळे ते ज्याला येत त्यावेळेला आपल्या छोट्या दत्तात्रयाला सुद्धा आपल्या बरोबर घेऊन येत असत. आणि काम झालं का दोघे स्वामी महाराजांच्या दर्शनात जात असत. भक्त मंडळी, हा जो छोटा दत्तात्रय होता
तो त्या देशमुखांच्या वाड्यात एकटा बसून काय करणार, त्याच्या वयाची कोणीच मित्रमंडळ तिथे नव्हतं. मग तो असाच बाहेर यायच्या वाड्याच्या. पण त्याच्या त्यावेळेला दृष्टीच पडायचे ते स्वामी महाराज. फक्त स्वामी महाराज दृष्टीच पडायचे, ते पण कसे, त्याच्याच वयाच्या लहान लहान मुलांबरोबर खेळण्यामध्ये ते एकदम दंग असायचे. साहजिक आहे, छोट्या दत्तात्रयाला त्यांच्याबरोबर खेळण्याचा मोह झाला आणि या सगळ्या स्वामी महाराजांच्या सवंगड्यांबरोबर तोही त्यातलाच एक स्वामी महाराजांचा सवंगडी झाला. तोही महाराजांबरोबर खेळू लागला, तोही महाराजांबरोबर वागू लागला. वडिलांचं काम झालं का वडील शोधत असत आणि मग महाराजांकडे आले ते का महाराजांच्या बरोबर आपला हा छोटा दत्तात्रय खेळताना त्यांना दिसत असत. तो हट्ट करायचा, नाही मी इथेच राहणार, मी इथेच स्वामी आजोबांबरोबर राहणार, मी इथून येणार नाही, तुम्ही एकटे बोरगावला जा. पण त्याची शाळा वगैरे तिथेच असल्यामुळे काही वेळ थांबून नंतर मग त्यांना तिथे पुन्हा त्या छोट्या दत्तात्रयाला बोरगावला घेऊन जाणं भाग पडत असत. महाराजांना सुद्धा ते आवडत नसत की आपल्यामधला एक आपला सवंगडी, त्याचे वडील काय येत आहेत आणि त्याला जबरदस्ती घेऊन जात आहेत. पण महाराज त्याला काहीच बोलत नसत. हे दत्तात्रय बोरगावकरांना पुढे मग दत्तम भट म्हणून या नावाने ते ओळखले जाऊ लागले. स्वामी महाराजांच्या चरित्रामध्ये, स्वामी महाराजांच्या बखरीमध्ये आपल्याला दत्तम भट जे नाव दिसतं ते हेच. बरं, याच्यामध्ये आणखीन एक घोळ असा आहे की जेव्हा आपण दत्तम भट म्हणतो आणि अख्खा भोरचे दत्तम भट सुद्धा येतात आणि खूप लोकांचा असा गैरसमज झालेला आहे की ते भोरचे दत्तम भट हेच स्वामी महाराजांच्या सानिध्यात असायचे, हेच अक्कलकोटचे दत्तम भट. तर भक्तगणो, एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की भोरचे दत्तम भट हे वेगळे आहेत आणि हे दत्तम भट जे आहेत तसं बघायला गेलं त्यांना अक्कलकोटचंच म्हटलं जायचं, पण मूळचे ते बोरगावचे. महाराजांबरोबर या छोट्या दत्तात्रयाची ज्या वेळेला अगदी सलगी झाली, दोस्ती झाली म्हणा, त्यांच्या सवंगडीमधला एक हा सवंगडी झाला, त्यानंतर मात्र तो वडिलांबरोबर अक्कलकोटला अगदी हट्ट करून दरवेळेला येत असत. अगदी अक्कलकोट गाठलं रे गाठलं का वडील जायचे देशमुखांच्या वाड्यामध्ये आणि हा छोटा दत्तात्रय शोधत शोधत स्वामी महाराजांच्या सवंगड्यांमध्ये सामील व्हायचा आणि महाराजांबरोबर खेळत राहायचा. महाराजांच्या बरोबर खेळलेले महाराजांचे सवंगडी कितीतरी आहेत, पण त्याने महाराजांच्या बरोबर खेळण्याच्या वेळेचे ते सगळं वर्णन मात्र कोणी केलेलं नाहीये. आपल्याला माहिती आहे की महाराजांच्या बरोबर खेळायचे, आपल्याला माहिती आहे की स्वामी महाराजांच्या बरोबर त्यांचं लहानपण गेलं, पण महाराजांच्या बरोबर कसं लहानपण गेलं, ते कसे खेळायचे आणि काय, याबद्दलचा इथंभूत अगदी वृत्तांत सांगून तो टिपून ठेवायला सांगितलंय या एकमेव दत्तम भटाने त्यांच्या उतर वयामध्ये त्यांच्या नातवाला. त्यांच्या नातू सत्यशिलाने ते सगळं व्यवस्थित टिपून ठेवलेलं आहे आणि म्हणूनच आज आपल्यापर्यंत या सगळ्या घटना येत आहेत. 6-7 वर्षाचा दत्ता नेहमी याची स्वामी महाराजांच्या बरोबर खेळत असे. ज्या वेळेला अक्कलकोट कधी कधी त्याला लहर लागली का तो वडिलांकडे हट्ट करून तो तिथे वडिलांबरोबर अक्कलकोटला येत असत. काम काही नसत. वडील एकनाथ भटजी आले तिथे का देशमुखांना सांगत असत काय करू म्हणजे, हा स्वामी महाराजांची आठवण काढतो आणि महाराजांच्या बरोबर मला आज खेळायचंय काही करून, तर मला घेऊन झाला असं हट्ट केलेला म्हणून आज त्याला इथे आणलेलं आहे. मग तो महाराजांबरोबर मनसोक्त खेळायचे, खूप धमाल करायचे. महाराज त्यांच्या बरोबर कधी विटीदांडू खेळायचे तर कधी पकडापकडी खेळायचे. असे विविध त्या काळात खेळले की कधी गोट्या सुद्धा खेळायचे. असे विविध त्या काळात खेळले गेलेले जे काही खेळ असत ते महाराज त्यांच्या बरोबर खेळायचे. अगदी काही नसेल त्या वटवृक्षाच्या पारंब्याच्या खालपर्यंत आलेल्या असायच्या, त्याला ह्या पोरांबरोबर स्वामी महाराज सुद्धा लोंबकायचे. बरं का, हे मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि सुंदराबाई कधी आली का मी त्यातलं नाहीच अशा पद्धतीने महाराज तिथे शांत बसत असत. पण पोरं काय शांत बसणार थोडी. पोरं त्यांना सांगायचे, जेव्हा महाराज आत्ता तुम्ही आमच्यावर खेळत होतात एकदम शांत कसे झालात, बसलात कशाला इथे, चला ना आजोबा का शांत बसलात, आत्ता तर खेळत होतात, चला आपण खेळूया. पण सुंदराबाईंचा धाकच असा होता की महाराज तिथून उठत नसत. नंतर काही थोडासा वेळ काय ते केलं, सुंदराबाईंचं दुर्लक्ष झालं का परत एखाद्या लहान मुलासारख्या स्वामी महाराज या मुलांमध्ये सगळं मिसळायचे आणि पुन्हा त्यांचा खेळ सुरू व्हायचा. हा नेमका खेळ कसा सुरू व्हायचा, हा नेमका खेळ कसा खेळायचा, महाराजांच्या बरोबर ही सगळी मुलं एकरूप होऊन कसे खेळायचे आणि महाराज ह्या सगळ्या गोष्टीला कसा प्रतिसाद द्यायचे, हे या दत्तात्रयाने उर्फ किंवा मोठेपणाचे दत्तम भटाने सगळं इथंभूत नोंद करून ठेवलेली आहे. ते म्हणायचे महाराज खूप चपळ
कोणालाच वाटणार नाही की महाराज एवढे चपळ आहेत. आणि महाराजांच्या बरोबर गोटी खेळत असताना कधीच असं घडलं नाही की कोण जिंकलंय. नेहमी महाराजच जिंकायचे. मग ही सगळी पोरं हिरमुसली का सगळ्या गोट्या महाराज त्यांना देऊन टाकायचे. नाही बाबा तुम्हीच जिंकला, चला जा घेऊन जा. पण हा गोट्यांचा जो खेळ आहे हा तासन तास चालत असायचा. त्याच्यात अक्कलकोटमध्ये सगळी लहान मुलं, अगदी ब्राह्मणांची मुलं म्हणा, मराठ्यांची मुलं म्हणा, लिंगायतांची मुलं म्हणा, मुसलमानांची मुलं म्हणा, त्याच्यानंतर तेली लोकांची मुलं म्हणा, ख्रिस्ती लोकांची मुलं सुद्धा, जे ब्रिटिश ऑफिसर्स वगैरे होते तर त्यांची मुलं सुद्धा महाराजांच्या बरोबर खेळत असायची. आणि त्यात जर कोण असं नवीन जर दर्शनार्थ कोण बाहेरगावावरून आली आणि त्यांच्याकडे काही मुलं असतील तर ती मुलं सुद्धा त्यांच्यामध्ये ती रममाण व्हायची. म्हणजे अगदी उदाहरणच द्यायचं असेल तर मुंबईचे सुंदरजी नवलकर, अगदी काही दिवसांपूर्वी आपण त्याचा एपिसोड केलेला आहे. म्हणजे महाराजांच्या बरोबर ही लहान लहान मुलं अगदी एकरूप व्हायची. आणि महाराजांचा त्यांच्याबरोबरचा खेळ जरी ते हरले तरी महाराजांबरोबर त्यांना खेळायला खूप मजा यायची. कारण महाराजांची जरी जिंकले तरी त्या सर्व गोट्या या मुलांमध्ये वाटून टाकायचे. पुन्हा दुसऱ्या दिवशी नवागडे नवा डाव, बारकी द्यायला त्या गोट्या येतील कुठून वगैरे, हा भाग सगळा वेगळा. एक दिवशी असंच झालं, सर्वांनाच गोट्या खेळांचा लहर होती. पकडापकडी वगैरे नको, आम्हाला गोट्याच खेळायच्या. पण गोट्या तर कोणाकडेच नव्हत्या. मग आता करायचं काय? फक्त म्हणजे त्या काळामध्ये या वटवृक्ष जे आजचं देवस्थान आहे ते कर्जाळकरांचा परिस होता. ती संबंध ब्राह्मण वस्ती होती, तिथे एक ओढा होता. आणि हे जे कर्जाळकर जे होते त्या कर्जाळकरांचा वाड्याचा त्या परिस होता, पाठी त्यांचा गोठा होता. तिथे ते जनावरं बांधायचे, गाय बैल घोडे वगैरे सगळं ते बांधायचे. आणि तिथे वटवृक्ष, असं मोठंच्या मोठं वटवृक्ष होतं जे आज पण आहे. त्या झाडाच्या खाली स्वामी महाराज बसायचे. आणि तिथेच काही अंतरावरती एक छोटीशी देवळी होती. गोट्या खेळण्याचा सगळ्यांनाच एक छंद होता. महाराजांना सुद्धा छंद होता, महाराजांना सुद्धा आवडायचं. त्या सगळ्या छोट्या छोट्या सवंगड्यांना सुद्धा गोट्या खेळायच्या होत्या. पण गोट्या मात्र कोणाकडेच नव्हत्या. आता करायचं नेमकं काय? फक्त पण त्या काळामध्ये या वटवृक्षाच्या परिसरामध्ये किंवा या परसामध्ये एक छोटीशी देवळी होती. आणि तिथे काही देव होते आणि त्या देवांमध्ये काही शाळीग्राम सुद्धा होते. महाराजांनी काय केलं असं, महाराजांनी ते सगळे शाळीग्राम बाहेर काढले आणि त्यांना गोट्या समजून ते गोट्या खेळायला त्यांनी त्या सगळ्या मुलांच्या पुढे ते टाकले. आता ही लहान मुलांच्या घरी सुद्धा देवघर वगैरे होतच की हो. ही सगळी मुलं जी होती त्यातले बहुतांश मुलं जी आहेत ही गोट्यां समजून त्या शाळीग्रामांबरोबर खेळायला जराशी चरकली. कारण शाळीग्राम म्हणजे देव हा पगडा अगदी लहानपणापासून त्यांच्या डोक्यावर होता. मग आता करायचं काय? तर त्याला या छोट्या दत्ताने थोडासा धीर केला आणि स्वामी महाराजांनी विचारलं, महाराज तुम्ही काय केलं? हे जे तुम्ही शाळीग्राम आणलेले हे देव आहेत ना, मग त्या देवांबरोबर खेळायचं का आपण गोट्या समजून? त्याला महाराजांनी त्यांना असं उत्तर दिलं, अरे ते शाळीग्राम आहेत, ते देव आहेत, पण ते गोट्यांसारखे दगड सुद्धा आहेत ना. आणि तुम्ही तर गोट्या आणलेल्याच नाहीत खेळायला. आपल्याला सगळ्यांना गोट्या खेळायच्या आहेत. त्यामुळे आपण ह्याच्याच बरोबर आता तुर्तास खेळूया, त्यानंतर नको खेळूया. पण आताची आपण वेळ मारून घेऊया. मुलं ती मुलंच. आणि स्वामी महाराजांच्या सांगण्यावरनं त्यांचा सुद्धा धीर चेपला आणि त्या शाळीग्रामाबरोबर गोट्या समजून ही सगळी पोरं जी खेळू लागली. शेवटी जिंकणारे स्वामीच होते. जेव्हा स्वामींच्या हातामध्ये त्या सगळे शाळीग्राम आले गोटे स्वरूप, त्याला ते सगळे शाळीग्राम त्यांनी त्या पुन्हा त्या देवळीमध्ये नेऊन ठेवले आणि येऊन त्या तिथे वडाच्या खाली बसले. फक्त म्हणजे स्वामी महाराज वडाच्या खाली बसले का तिथे आलेलं सगळं मिष्टान्न जे असायचं ते सर्व या लहान लहान पोरांना स्वतःच्या हाताने भरवत असत. म्हणजे खेळ संपला आणि महाराज त्या वडाखाली बसले काय पोरांची पुन्हा चंगळ असायची. आणि छोटी छोटी पोरं जी होती ती मात्र महाराजांच्या अंगा खांद्यावरती चढण्याचा प्रयत्न करायची. पण ती काय थोडी थोडकी होती का? जी काय 5-50 पोरं होती त्याच्यामध्ये 10-12 तर छोटी छोटी होती अगदी. तर त्यावेळेला ज्या वेळेला ही पोरं महाराजांवरती चढायसाठी हाताला येईल ते धरायची आणि महाराजांच्या अंगावरती चढण्याचा प्रयत्न करायचे. कधी माळ हातात आली तर माळ, कधी कान हातात आलं तर कान पकडून वरती चढायचे. पण त्यावेळेला महाराज काय म्हणायचे माहिती आहेत का? महाराज त्यांच्या पाठीवरती धपाटे मारत, त्यांच्या कुल्यांवरती चपटे मारत आणि विचारत, काय रे मी बैल आहे काय? मी बैल आहे?
मी माझ्या अंगावर असे चढतात ते, पण ते तेवढ्या पुरतं असायचं. त्यानंतर पुन्हा खेळीमेळीचं वातावरण व्हायचं. महाराज त्यांच्या बरोबर त्यांच्यासारखेच होत असत, अगदी लहान मूल, आणि त्यांच्याबरोबर ते खेळत असत. सगळं मिष्टांना भरवून झालं का मग मात्र वेळ पुन्हा ते दौडत नसत. ही सगळी पोरं सांगत असत, चला महाराज आपण पुन्हा खेळूया. मग महाराजांचा पुन्हा खेळ सुरू होत असत. यावेळेला तो आधी खेळलेला खेळ होत असं नाही. अगदी गोट्या खेळून ते थांबले असतील आणि थोडासा ब्रेक घेऊन झाला तर नंतर ते खेळ सुरू कुठलाही करत असत. विटी दांडूचा चालत असत, लपालपीचा चालत असत. लपालपीच्या बद्दल दत्तम भटांनी त्यांच्या नातवाला एक खास हकीकत सांगितलेली आहे. स्वामी महाराज म्हणजे ते इतके चपळ असायचे का लपालपीच्या वेळेला आम्ही त्यांना गोलगोल गोलगोल तशी आताची लहान मुलं डोळ्यावरती हात ठेवून गोलगोल फिरतात तसाच काहीसा प्रकार असायचा. आणि महाराजांना आम्ही गोलगोल ज्याला फिरवायचो त्यावेळेला महाराजांचं ते मऊ लुसलुशीत पोट ते सुद्धा हलायचं. आणि ते हलताना बघून या सगळ्या पोरांना खूप मजा वाटायची. पण तरी पण लपालपीवरती जर स्वामी महाराजांवरती जर त्या लोकांनी डाव दिला असेल आणि महाराजांना डोळे बंद करून गोल फिरवायचं असेल तर कसे बसे फिरवून ते एकदाचे कुठेतरी जाऊन लपायचे. पण महाराज त्यांना शोधतच नसायचे. महाराजांना कळायचं ते नेमकं कुठलं पोर कुठे वादी बरोबर लपलेलं आहे. ते महाराज तिथे जायचे, त्यांना ते तिथे अगदी पकडायचे आणि पकडून वरती उचलून विचारायचे, काय रे सापडलास ना. अशी गंमत चालायची. दत्तम भटांनी सगळी इथंभूत सांगितलेली आहे. सूर्य मावळतीला आला का माता महाराजांकडे वेगवेगळ्या ठिकाणून गावावरून सगळे भक्त मंडळ येऊन थांबलेली असायची. ती तात्कळत असायची. कोण सेवेकरी येऊन जर तो खेळ थांबवायचा प्रयत्न केला तर महाराज त्यांना हकलवून देत. माझे सवंगी आहेत त्यांच्याबरोबर मी खेळणार. पण जसजसा सूर्य मावळतीला यायचा तर तसतसं सर्व पोरांना घेऊन स्वामी महाराज त्या विहिरीवर येत असत. आणि विहिरीवरती आल्यावरती महाराजांचा एकच सपाट असायचा. प्रत्येकाला पाय धुवायला लावायचे, प्रत्येकाला हात धुवायला लावायचे, चूळ भरायला लावायचे आणि सगळ्यांच्या कुलावरती चापटी देत, चला 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 निघा आता, तुमच्या घरी निघा आता, मग उद्या भेटूया, असं करून सगळ्यांना पाठवत असत. आणि हा सगळा प्रकार दत्तम भट त्यांच्या नातवांना सांगत असायचे आणि नातवांना सांगायचे की तू लिहून ठेव हे सगळं, कारण पुढच्या लोकांना हे सगळं कळायला पाहिजे की महाराज आमच्याबरोबर कसे खेळायचे. असा एक प्रसंग होता की महाराजांच्या अवतीभोवती आम्ही सगळे खेळत होतो. आणि तेवढ्यात महाराजांचं काय बिनसलं माहिती नाही, महाराजांनी माझ्या पाठीवरती एक धपाटा मारला असं दत्तम भटांनी सांगितलं. महाराजांनी माझ्या पाठीत एक धपाटा मारल्या सगळं तिथला जो वातावरण होतं ते एकदम तंग झालं. सगळी पोरं खाबरली, सगळी शांत होत होती. पण तेवढ्यात महाराज म्हणाले, अरे एका धपाट्याने रडायचं का. पुन्हा सगळ्यांची हस्या फुलल्या, सगळे हसू लागले लहान लहान पोरं. सगळं महाराजांच्या भोवती कोण हात खेचतंय, कोण पाय खेचतंय, पुन्हा अंगावरती चढण्याचा प्रयत्न करतंय. आणि असं संबंध हसत खेळत महाराजांचा दिवस जायचा या लहान लहान मुलांबरोबर. पुढे या दत्तम भटांचा विवाह अक्कलकोट निलेगावकरांच्या कन्येशी झाला. निलेगावकर म्हणजे कोणत्या हक्याच्या मारुतीचे पुजारी आहेत, ते त्या काळात तेव्हा पण तेच पुजारी होते. तर या कुटुंबातील एका मुलीशी त्यांचा विवाह झाला आणि ते काहीसे थोडेसे ते अक्कलकोटचेच झाले, कारण अक्कलकोटचे जावई झाले. नंतर मग या निलेगावकरांच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला, ते अक्कलकोटचे जावई झाले खरे. आणि ते एके दिवशी असेच अक्कलकोटला आलेले असताना त्यांच्या कानावर असं आलं की महाराजांची 2-3 दिवसापासून तब्येत काय बरोबर नाहीये. त्यासाठी ते वटवृक्षाकडे गेले. वटवृक्षाकडे गेले तर वातावरण अगदी पूर्णतः तंग होतं. महाराज त्या वटवृक्षाच्या खाली बसले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक चिंता होती. स्वामी महाराजांच्या बाजूला 2-3 डॉक्टर्स सुद्धा आले होते, ते बसले होते. आणि महाराज काही केलं त्यांना स्पर्श करून देत नव्हते. एरवी आपल्याबरोबर हसणारे, खेळणारे, धमाल करणारे स्वामी त्याला काहीशी अगदी जरा शांत होते. त्यांची वृत्ती अजिबात अशी प्रसन्न नव्हती, खूप थकलेले. दत्तम भटांनी हे सगळं बघितलं, त्यांना खूप वाईट वाटलं आणि त्यांना इथून निघताच येईना. ते एका कोपऱ्यात तिथेच बसून राहिले. अगदी लहानपणापासून आपल्याबरोबर खेळणारे, बागडणारे स्वामी महाराज त्या दिवशी इतके शांत तिथे बसले होते. कोणाशी बोलत नव्हते, कोण जवळ आलं तर त्याला काय प्रतिसाद देत नव्हते, शांत बसले होते. मध्ये मध्ये डॉक्टर्स मात्र त्यांना हात लावत होते. त्याला ते डॉक्टर्सना नाही ते बोलून ते हकलवून देत होते तिथून. एका डॉक्टरना त्यांनी हकलवलेलं या दत्तम भटांनी बघितलेलं आहे.
आणि तो सुद्धा प्रसंग त्यांनी त्यांच्या नातवाला सांगितलेला आहे. तो सुद्धा त्या पद्धतीने टिपून ठेवला गेलेला आहे. दत्तभटांना खूप वाईट वाटत होतं. स्वामी महाराज एवढे थकलेले आहेत, शांत बसलेले आहेत, कोणाशीच बोलत नाही आहेत. एका कोपऱ्यामध्ये ते बसून हा सगळा प्रसंग बघत होते. काही वेळाने दुपार झाली. दुपार सरत होती. तोच हाहाकार झाला. सगळेजण एकदम अचानक रडू लागले. दत्तभटांनी डोळे उघडून बघितलं तर काय, सगळेजण स्वामी महाराजांकडे उठा 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 असं बोलतो आणि महाराज आपले शांत बसले होते. काही वेळाने सगळ्यांनी मग हंबरडा फोडला. महाराजांनी देह ठेवलेला. हा सगळा प्रसंग दत्तम भटांनी खूप छान पद्धतीने वर्णन करून सांगितलेला आहे. ते अगदी दत्तम भटांच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर त्यांचे ती नोंद केलेली वहीच मला इथे येऊन वाचावी लागेल. 15-20 वर्षापूर्वी आपल्या इथे फोन्सना कॅमेरा पण नव्हते, त्यामुळे मला त्याचा त्यावेळेला फोटो काढता आला नाही. पण जो काय प्रसंग वाचून दाखवलेला त्यांच्या नातवांनी मला, त्याच्यावरनं आपल्या सुद्धा अंगावरती शहारा येईल. वातावरण खूप तंग होतं. त्यानंतर हे दत्तम भट हे महाराजांच्या देहाची जी मिरवणूक जी होती त्या मिरवणुकीत सुद्धा होते. आणि त्या अक्कलकोटला बुधवार पेठेत चोळपांच्या घरामध्ये महाराजांना समाधिस्थ करण्यात आलं, त्यावेळेला सुद्धा ते तिथे हजर होते. त्यानंतर दत्तम भटांची मर्जी अगदीच बदलली. ते स्वतः सुद्धा ती शांत राहू लागले. अगदी आपल्या जवळच कोणतरी गेलंय याची त्यांना जाणीव झाली. महाराज हे त्यांच्या खूप जवळ होते. महाराज म्हणजे त्यांचा श्वास होता. आणि अचानक महाराजांनी देह ठेवलेला होता. अबे हा आघात जो आहे तो त्यांच्या मनावर झालेला आघात, काही केला त्याच्यातून ते बाहेर यायला मागत नव्हते आणि ते येऊ शकत सुद्धा नव्हते. त्यांचे वडील एकनाथ भटजी नाही सगळं दिसत होतं, पण करणार काय. शेवटी त्यांनी असं ठरवलं की आपण यांना वेधशाळेत घालूया. तिथे यांचं मन जरा रमेल आणि तसंच झालं. दत्तम भटांना वेधशाळेमध्ये घातलं आणि वेधशाळेमध्ये त्यांचा जो काय अभ्यास वगैरे जो काय चालायचा त्याच्यात त्यांचं मन रमत गेलं. या वेधशाळेमध्ये त्यांनी आयुर्वेदावरती सुद्धा काही शिक्षण घेतलेलं, त्यामुळे आयुर्वेदामध्ये सुद्धा ते अगदी पूर्णतः निपुण झाले. महाराजांचं स्मरण त्यांना नेहमी होत असायचं. नाना प्रकारे आपले लाड केलेले आहेत. हे ज्या ज्यावेळेला त्यांना आठवायचं, ज्या ज्याला महाराजांचं त्यांना स्मरण व्हायचं, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून पाण्याचा ओघ व्हायचा. त्यांना कळायचं नाही की आता आपण नेमकं करायचं. जीव नुसता खासावीस व्हायचा. भक्त मंडळ ह्या वेधशाळेमध्ये वेदशास्त्र शिकले आणि वेदशास्त्र संपन्न झाले. त्याचबरोबर आयुर्वेद सुद्धा ते शिकलेले. आयुर्वेदामध्ये सुद्धा ते निपुण होते. आणि असंच करत असताना बोरगाव मधल्या एका सावकाराला त्यांनी आयुर्वेदाचा उपचार केला. त्याला असा काय रोगाने तो पीडित झाला होता की त्याचं तिथे आयुष्य जवळजवळ संपणार होतं. आणि दत्तम भटांनी त्यांच्यावरती जे काय उपचार केले त्याच्यातून ते पूर्वतः अगदी ठणठणीत झाले, अगदी पूर्वीसारखे झाले. आणि तेव्हा त्याच्यावरती दत्तम भटांवरती खुश होऊन त्यांनी तिथे बोरगावमध्ये त्यांना एक मोठा प्रशस्त वाडा भेट दिला. हळूहळू दत्तम भटांची परिस्थिती अगदी खूप सुधारत गेली. पैसा अडका सगळं काय व्यवस्थित आलं त्यांच्याकडे, सगळं काय सुरळीत झालं. आणि काही दिवसातच वडील एकनाथ ते मरण पावले, वयोमानानुसार मरण पावले. वडिलांच्या पश्चात या दत्तम भटांनी सर देशमुखांची चाकरी पत्करली. कारण बोरगावची जहागीर जी होती ते पूर्णतः त्यांचे वडील सांभाळत होते, एकनाथ. आणि मग ते मात्र अक्कलकोटातच कायम राहू लागले. आता ते सर देशमुखांकडे अगदी कायमस्वरूपी पौरोहित्य करू लागले. सर देशमुखांनी सुद्धा त्यांना त्या मारुतीच्या अगदी बाजूला त्यांना एक छोटस घर बांधून दिलेलं. आणि तिथे दत्तम भट अगदी मोठ्या आनंदाने तिथे राहत असत. का आठवड्यातून एकदा वगैरे ते बोरगावला जात असत. तिथला सगळा सहारा गोळा करून ते सर देशमुखांना येऊन इथे सुपूर्द करत असत. त्या काळात वटवृक्षाच्या खाली स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायला फारशी लोक येत नसत, फार कमी लोक येत असत. त्यांच्याशी कधी त्यांची जर भेट झाली तर ते सगळं महाराजांची आठवणी त्यांना सांगत. आणि त्यांना सांगत की तुम्ही जर महाराजांना शरण गेलात तर महाराज तुम्हाला कधीच काही कमी पडून देणार नाही. आणि आज जे तुम्ही जे पाहतायत ना, तिथे फारसं कोणी येत नाही. तुम्ही आलेला महाराजांना शरण जा, पण एक वेळ अशी येईल त्याला आपण असू की नाही आपल्याला माहिती नाही, की ते मुंग्यांसारखी गर्दी होईल, मुंग्यांसारखी माणसं येतील. भक्तगण आज तीच परिस्थिती. आज वटवृक्ष देवस्थानात तुम्ही गेलं तर मुंग्यांसारखी लोक येत असतात. रोजची एवढी लोक येत असतात की त्याचा हिशेबच नाहीये. दत्तम भटांनी त्यांचं पूर्ण आयुष्य अक्कलकोटातच घालवलं. सर देशमुखांच्या वाड्यामध्ये त्यांना दिलेलं जे घर होतं
त्या घरामध्ये ते कायम राहिले. तिथेच त्यांना मुलं बाळ झाली. आणि 1951 सालीतल्या आश्विन कृष्ण सप्तमीच्या दिवशी त्यांनी ह्या देशमुखांच्या वाड्यातच देह ठेवला. देशमुखांचं सुद्धा त्यांच्यावरती खूप प्रेम होतं. विशेष करून कमळाबाई ज्या होत्या त्यांना महाराजांनी तो मारुती काढून दिला. प्रत्येक गोष्टीत ते दत्तम भटांशी विचार विनिमय करत असत. घरातली पूजा, स्वामी महाराजांनी काढून दिलेल्या हनुमानाची पूजा, हे सगळं दत्तम भटच सांभाळत असत. ज्या दिवशी दत्तम भटांनी प्राण सोडला त्या दिवशी भल्या पहाटे त्यांनी सर्व अक्कलकोट नगरीतील सर्व विद्वान मंडळी, वेदशास्त्र संपन्न मंडळी सर्वांना बोलवलं. सर्वांना गोड दूध पियाला दिलं. सर्वांची खुशाली विचारली. त्यावेळेला कोणाला कधीच मनात आलं नाही काही की आज दत्तम भट बहुतेक देह ठेवतील. आज दत्तम भटांचा शेवटचा दिवस आहे हे कोणाला कधीच समजलं नाही. सगळ्यांनी अगदी व्यवस्थित तिथं सगळ्यांच्या बरोबर गप्पा मारल्या आणि सर्वांना व्यवस्थितरित्या निरोप दिला. फक्त मग त्यानंतर सुद्धा आधी रात्र होईस तोपर्यंत कोणालाही वाटलं नाही की आज दत्तम भट मरण पावतील. रात्रीचे 8-8:30 वाजले. त्यांचं जेवण सुद्धा नेहमीप्रमाणे झालं आणि 9:30च्या सुमारामध्ये तेथील एका आराम खुर्चीमध्ये त्यांनी शांत आराम करण्यासाठी बसले. कधी कधी बसत असत, त्यामुळे त्यावेळेला सुद्धा लोकांच्या मनात काय आलं नाही. पण त्या दिवशी मात्र त्यांचा स्वामी नामाचा उच्चार जरा जोराने चालत होता, मोठ्याने चालत होता, उच्च स्वरात चालत होता, लोकांचं लक्ष वेधून घेत होता. आता कुठेतरी दत्तम भट स्वामी महाराजांची पदं म्हणतील का असा सुद्धा काही लोकांना वाटलं. कारण दत्तम भट कधी कधी स्वामी महाराजांची पदं म्हणत आणि ज्याला ती पदं म्हणत त्याला ती ऐकण्यासाठी सुद्धा लोक तिथे जमत असत. अशा प्रकारे काही लोक तिथे जमली. त्यांचं आपलं नामस्मरण जोरजोरात चालूच होतं, उच्च स्वरात चालू होतं. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं चालतच होतं. आणि मध्येच त्यांनी एकदम मानच टाकली. तेव्हा कोणीतरी धाडस करून त्यांच्यापर्यंत गेले, त्यांची मान सरळ करण्याचा प्रयत्न केला, त्यांना उठवायचा प्रयत्न केला. अगदी तिथून सुद्धा काहीच प्रतिक्रिया आली नाही. तेव्हा डॉक्टरांना बोलवण्यात आलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की त्यांनी कधीच देह ठेवलेला आहे. आश्विन कृष्ण सप्तमी रात्री 1951 साली रात्री 9:30च्या सुमारास दत्तम भटांनी याच देशमुखांच्या वाड्यामध्ये देह ठेवला. आज जिथे मारुतीरायांचं जे मंदिर आहे त्यांच्या परसामध्ये, त्याच परिसरामध्ये त्यांना खोल्या बांधून दिल्या, तिथे ते राहत होते. आज तिथे त्यांचं काहीच नाहीये. त्यांची साधी समाधी सुद्धा नाहीये का त्यांची जी काही खोली आहे ती सुद्धा स्मरणात ठेवली गेलेली नाहीये. खुद्द अक्कलकोटमध्ये जर दत्तम भटांच्या बद्दल कोणाचं विचारलं तर कोणी सांगू शकत नाही. दत्तम भट हे अगदी लहान वयात स्वामी महाराजांच्या बरोबर, स्वामी महाराजांच्या सानिध्यात राहिलेले आहेत, त्यांच्याबरोबर खेळलेले आहेत, त्यांच्याबरोबर बागडलेले आहेत. त्यामुळे जर तुम्ही कधी अक्कलकोटच्या देशमुखांच्या वाड्यामध्ये जाल, स्वामी महाराजांचं स्मरण करा, दत्तम भटांचं सुद्धा स्मरण करा आणि हात अगदी उराशी धरून बोला, श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दास पद, द्यावे दास पद, मज द्यावे दास पद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊ लीन, तुझ्या
तुझ्या चरणी होऊ लीन, स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.